टू ऑल ऑफ यू. आजच्या लेक्चरमध्ये आपण आपल्या इन्शुरन्स क्लेमचा पुढचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करणार आहोत. पहिला एक प्रॉब्लेम आपण सॉल्व्ह केलेले आहे. आता पुढचे प्रॉब्लेम आपण सॉल्व्ह करूया. तर प्रॉब्लेम आपण गुगल मीटवर सगळ्यांना दिलेला आहे. गुगल मीटवर तो प्रॉब्लेम सॉल्व्ह पण केलेला आहे. परत एकदा आपण व्हिडिओ थ्रू तो प्रॉब्लेम सॉल्व्ह करून घेऊया. सगळ्यात अगोदर प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यापूर्वी प्रॉब्लेम रीड करणं खूप गरजेचं असतं. तर आपण सगळे प्रॉब्लेम रीड करूया. सगळ्यांजवळ प्रॉब्लेम आहे. प्रॉब्लेम बघा. मी प्रॉब्लेम वाचतोय. A fire occurred in the business premises of Mumbai Traders, Mumbai on 15 ऑक्टोबर 15/10/2014. 15/10 म्हणजे 15 ऑक्टोबर 2014. त्याला अंडरलाईन करा. मी तुम्हाला पहिलेच म्हणलो की लॉस ऑफ स्टॉकचा प्रॉब्लेम असेल तर त्याच्यामध्ये डेट ऑफ फायर दिली जाईल आणि ती डेट ऑफ फायर खूप महत्त्वाची असते. मग आपण इथं पुढे तरी लिहून ठेवू डेट ऑफ फायर. डेट ऑफ फायर फायर आपल्याला दिलेली 15/10/2014 ही आपली डेट ऑफ फायर आहे. ती आपण लिहून ठेवली. तुम्ही त्याला अंडरलाईन करा. मी इथं लिहून ठेवलेली आहे की डेट ऑफ फायर 15/10/2014 आहे. त्याच्यानंतर बघा फ्रॉम द फॉलोइंग पर्टिक्युलर्स काही इन्फॉर्मेशन दिलेली आहे. ती इन्फॉर्मेशन आपण नंतर बघू प्रॉब्लेम सोडवताना. खाली बघा द स्टॉक साल्वेज वॉज वर्थ ₹18,000. साल्वेज अमाउंट दिलेली 18,000 and the amount of policy was ₹63,000. इन्शुरन्स पॉलिसीची अमाउंट 63,000 रुपये दिली आणि तिथं सांगितलं देअर वॉज एन ॲव्हरेज क्लॉज इन द पॉलिसी. ॲव्हरेज क्लॉज सांगितलेला आहे. लक्ष द्या. ॲव्हरेज क्लॉज जर सांगितलं नसेल तर आपण इन्शुरन्स क्लेम सूत्र वापरून सोडवत नाही. आता ॲव्हरेज क्लॉज सांगितलेला आहे याचा अर्थ तुमची जी लास्ट स्टेप आहे इन्शुरन्स क्लेम ती तुम्हाला सूत्र त्याच्यामध्ये लिहावं लागेल आणि सूत्रानुसार ती सोडवावी लागेल कारण ॲव्हरेज क्लॉज इथं सांगितलेला आहे. तर आता आपण वन बाय वन सोडू. हे आपण ऑलरेडी अकाउंट तयार करून ठेवलेले. पहिली स्टेप 5 स्टेप मध्ये अकाउंट सोडवतो आपण. ट्रेडिंग अकाउंट, पर्सेंटेज ऑफ ग्रॉस प्रॉफिट, मेमोरंडम ट्रेडिंग अकाउंट, चौथी स्टेप लॉस ऑफ स्टॉक आणि पाचवी इन्शुरन्स क्लेम. असं आपण सोडत असतो. ट्रेडिंग अकाउंट आपण 7-8 वहीचं तयार करून ठेवतो. त्याच्यानंतर पर्सेंटेज ऑफ ग्रॉस प्रॉफिट त्याला 5-6 वही सोडून लगेच मेमोरंडम अकाउंट तयार करून ठेवायचं आहे कारण आपल्याला इथं कमी वेळ लागतो म्हणून आपण ते ऑलरेडी तयार करून ठेवलेले. तर ट्रेडिंग अकाउंट आता इथं फॉर द इयर एंडेड डेट बाकी आहे. फॉर द पिरियड त्याच्या डेट आपल्याला लिहायचे. तर लक्ष द्या हा अकाउंट पूर्ण वर्षाचा असतो म्हणजे हा पूर्ण वर्षाची याच्यामध्ये डेट येणार. परंतु हा अकाउंट मेमोरंडम ट्रेडिंग अकाउंट पूर्ण वर्षाचा नसतो. तो डेट ऑफ फायर पर्यंत असतो. डेट ऑफ फायर कुठे आहे 15/10 पर्यंत आहे म्हणजे तो 15/10 पर्यंतच असेल पूर्ण वर्षापर्यंत नसेल. मग वर्ष कधी संपतोय ते बघा. फॉर द इयर एंडेड प्रॉब्लेम मध्ये दिलं जातं तिथं वाचा. बघा आता परचेस जर तुम्ही वाचलं एखादं ट्रान्झॅक्शन कोणतं पण वाचू शकता तुम्ही. परचेस दिलं 1/1/13 म्हणजे हा इयर कॅलेंडर इयर आहे. 1/1 म्हणजे जानेवारी. आपला फायनान्शियल इयर एप्रिलला सुरू होतो परंतु हा कॅलेंडर इयर 1/1/13 ते 31/12/13 म्हणजे 31 डिसेंबर 2013 हा तुमचा इयर तिथं दिलेला आहे. मग 31/12/2013 हा वर्षाचा शेवटचा दिवस. मग इथं लिहिणार आपण 31 डिसेंबर म्हणजे 31/12/2013 ही तुमची इयर एंडेडची डेट. आता लक्ष द्या 31/12 वर्ष संपत असेल 31/12 डिसेंबर महिन्यात वर्ष संपत असेल तर तो वर्ष कधी सुरू होणार तर तो वर्ष ऑब्वियसली जानेवारी मध्ये सुरू होणार आणि डेट ऑफ फायर कधीची आहे 2014 ची. मग डेट ऑफ फायर 2014 ची आहे तर तो वर्ष 2014 कधी सुरू होईल तर वर्ष सुरू होईल 1/1/2014 टू कुठपर्यंत डेट ऑफ फायर पर्यंत. मग डेट ऑफ फायर आहे 15/10/2014 पूर्ण वर्षाचा नसतो म्हणजे डेट ऑफ फायर पर्यंत घ्यायचा आणि कुठून घ्यायचा त्या वर्षाच्या पहिल्या दिवसापासून घ्यायचा. मग वर्षाचा पहिला दिवस एप्रिल नाहीये डिसेंबर इयर एंडेड आहे तर एक पहिला दिवस जानेवारी असेल. मग 1/1/2014 ते 15/10/2014 याप्रमाणे आपण डेट लिहिल्या. आता आपण प्रॉब्लेम सोडवूया. प्रॉब्लेम मध्ये स्टॉक दिले जातात. 2 स्टॉक असतात. एक असतो ओपनिंग स्टॉक एक असतो क्लोजिंग स्टॉक. दोन्हीच्या दोन्ही स्टॉक तुम्ही ट्रेडिंग अकाउंटला द्या. आता प्रत्येक ट्रान्झॅक्शनचे एकच इफेक्ट होणार म्हणजे प्रत्येक ट्रान्झॅक्शन एकदाच रेकॉर्ड होणार. फक्त क्लोजिंग स्टॉक असा आहे जो 2 वेळेस लिहिला जातो म्हणजे क्लोजिंग स्टॉक एकदा इथं लिहितो आपण आणि तोच क्लोजिंग स्टॉक पुढच्या दिवशी मेमोरंडमचा ओपनिंग स्टॉक असतो म्हणजे हाच क्लोजिंग स्टॉक इथं कॅरी फॉरवर्ड होऊन ओपनिंग स्टॉक म्हणून लिहावा लागतो. म्हणजे फक्त क्लोजिंग स्टॉक 2 वेळेस लिहावा लागतो. बाकीचे सर्व ट्रान्झॅक्शन तुम्ही एकदाच रेकॉर्ड करणार. आता हे वन बाय वन पहिले तुम्ही स्टॉक रेकॉर्ड करा. प्रॉब्लेम सोडवण्याची टेक्निक आहे. पहिले स्टॉक रेकॉर्ड करा. 2 स्टॉक असतात ओपनिंग आणि क्लोजिंग. मग आपण इथं ओळखायचं कोणता ओपनिंग कोणता क्लोजिंग. तर पहिल्या स्टॉकला तारीख त्यांनी दिली स्टॉक ऑन 1/1/13 1/1 म्हणजे जानेवारी आणि दुसऱ्या स्टॉकला तारीख दिली बघा स्टॉक ऑन 31/12/13 मग जानेवारी 13 आणि डिसेंबर 13. मग मला सांगा अगोदर कोणता येणार
जानेवारी येणार. मग जे अगोदर असतं ते ओपनिंग स्टॉक आणि जे नंतर असतं ते क्लोजिंग स्टॉक. म्हणजे 1/1/13 जानेवारीचा स्टॉक हा ओपनिंग स्टॉक आहे, 31/12/13 डिसेंबरचा स्टॉक हा क्लोजिंग स्टॉक आहे. मग पहिले ओपनिंग स्टॉक आपण लिहिणार डेबिट साइडला. मग ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साइडला टू ओपनिंग स्टॉक बघा किती दिलेला आहे. ओपनिंग स्टॉक दिलेला आहे आपल्याला 34,000. ओपनिंग स्टॉक दिलाय 34,000. एकदाच रेकॉर्ड करायचं. त्याच्यानंतर दुसरा स्टॉक दिलाय स्टॉक 31/12/13. 31/12 म्हणजे इयर एंडेड आणि त्याला म्हणतात क्लोजिंग स्टॉक. मग क्लोजिंग ओपनिंग स्टॉक डेबिटला रेकॉर्ड करतात, क्लोजिंग स्टॉक क्रेडिटला. मग क्रेडिट साइडला इथं 2-3 ओळी सेल साठी सोडून द्यायच्या आणि आता इथं लिहिणार आपण बाय क्लोजिंग स्टॉक. बाय क्लोजिंग स्टॉक. मग क्लोजिंग स्टॉक तिथं दिलेला आहे बघा. क्लोजिंग स्टॉक दिलेला आहे 30,000. क्लोजिंग स्टॉक आहे 30,000. आता क्लोजिंग स्टॉक आपण इथं रेकॉर्ड करणार. मी तुम्हाला सांगितलं होतं की क्लोजिंग स्टॉक हा असा ट्रान्झॅक्शन आहे जो दोन वेळेस रेकॉर्ड केला जातो. इथं एकदा रेकॉर्ड करायचा आणि तो पुढच्या दिवशी म्हणजे 31/12च्या तारखेला तो क्लोजिंग असतो. 31/12चा पुढचा दिवस म्हणजे 1/1/14. 1/1/14 म्हणजे हा इयर. मग पुढच्या दिवशी तो त्याचं रूपांतर होणार ओपनिंग स्टॉक मध्ये. म्हणजे जो ट्रेडिंग अकाउंटचा क्लोजिंग स्टॉक असतो तोच मेमोरंडमचा ओपनिंग असतो. म्हणजे क्लोजिंग स्टॉक इथं ओपनिंग स्टॉक नावाने आपण रेकॉर्ड करणार टू ओपनिंग स्टॉक. ओपनिंग स्टॉक तो क्लोजिंग स्टॉक जो असतो तो 30,000 तो आपण इथं रेकॉर्ड करणार. दोनदा हा स्टॉक रेकॉर्ड झाला. त्याच्यानंतर प्रत्येक ट्रान्झॅक्शन बघायचं. ज्या ट्रान्झॅक्शन मध्ये डेट ऑफ फायर आली, डेट ऑफ फायर हा 15/10ची आहे. 15/10च्या अगोदरचा दिवस कोणता? 15च्या अगोदरचा दिवस 14, महिना तोच असेल 14/10. मग ज्या ट्रान्झॅक्शन मध्ये डेट ऑफ फायर येणार ते ट्रान्झॅक्शन मेमोरंडमला रेकॉर्ड करा. ज्या ट्रान्झॅक्शन मध्ये डेट ऑफ फायर नसणार ते ट्रान्झॅक्शन ट्रेडिंगला रेकॉर्ड करा. मग 1.1 परचेस आपण पहिले दोन्ही परचेस बघणार. तर पहिल्या परचेस मध्ये बघा परचेस फ्रॉम 1/1/13 टू 31/12/13. 31/12/13 म्हणजे वर्षाचा शेवटचा दिवस म्हणजे पूर्ण परचेस दिला. याच्यामध्ये ऑक्टोबर महिन्याचा पुढे उल्लेख दिसतोय का? ऑक्टोबर महिन्यात डेट ऑफ फायर आहे नाहीये. म्हणजे या ट्रान्झॅक्शन मध्ये डेट ऑफ फायर दिसत नाहीये. म्हणजे हा ट्रान्झॅक्शन ज्याच्यामध्ये डेट ऑफ फायर नसते तो ट्रान्झॅक्शन लिहितात ट्रेडिंगला. म्हणजे हे परचेस आपण लिहिणार ट्रेडिंग अकाउंटला. मग ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला आपण लिहिणार टू परचेस. मग परचेस तिथं दिलेले आहे बघा 1,22,000. परचेस इथं दिलेले 1,22,000. परचेस मधून लेस होतात परचेस रिटर्न. मग परचेस रिटर्न पुढे दिले का खाली सेल्स दिला, त्याच्यानंतर स्टॉक आपला झाला, त्याच्यानंतर परचेस दिला आणि सेल्स दिला. म्हणजे रिटर्नचे ट्रान्झॅक्शन नाहीये. याचा अर्थ ते परचेस डायरेक्ट तुम्ही अमाउंट कॉलमला लिहा 1,22,000. आता हा परचेस झाल्यानंतर लगेच दुसरा परचेस पण आपण रेकॉर्ड करणार. दुसरा परचेस बघा परचेस फ्रॉम 1/1/14 टू 14/10/14. 14/10 म्हणजे ऑक्टोबर महिना म्हणजे डेट ऑफ फायर. ज्याच्यामध्ये डेट ऑफ फायर आली तो ट्रान्झॅक्शन रेकॉर्ड करतात मेमोरंडमला. म्हणजे हा परचेस 14/10 मेमोरंडमला रेकॉर्ड होणार का? कारण तो 14/10 म्हणजे डेट ऑफ फायर. 10वा महिना हा डेट ऑफ फायरचा आहे. मग डेट ऑफ फायर आहे म्हणून हा ट्रान्झॅक्शन मेमोरंडमला रेकॉर्ड होणार. इथं आपण लिहिणार टू परचेस आणि तो परचेस आहे बघा 1,47,000. मग आपण इथं रेकॉर्ड करणार 1,47,000. एक परचेस आपण इथं रेकॉर्ड केलं कारण त्याच्यामध्ये डेट ऑफ फायर नव्हती. दुसऱ्या परचेस मध्ये डेट ऑफ फायर होती म्हणून तो मेमोरंडमला रेकॉर्ड केला. आता बाकी आहे आपले सेल्स. मग एका सेल्स मध्ये डेट ऑफ फायर असेल, दुसऱ्या सेल्स मध्ये नसेल. ज्या सेल्स मध्ये डेट ऑफ फायर आली तो सेल्स तुम्ही इथं रेकॉर्ड करा. ज्या सेल्स मध्ये डेट ऑफ फायर नसेल तो ट्रेडिंगला रेकॉर्ड करा. मग बघा सेल्स फ्रॉम 1/1/13 टू 31/12. 31/12 सांगितलं. आपली आग लागलेली 10व्या महिन्यात आणि ते 12वा महिना सांगताय. याचा अर्थ त्याच्यामध्ये डेट ऑफ फायर नाही. ज्याच्यामध्ये डेट ऑफ फायर नसते ते रेकॉर्ड होतात ट्रेडिंग अकाउंटला. म्हणजे हा सेल्स त्याच्यामध्ये डेट ऑफ फायर नाहीये मग ते ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साइडला रेकॉर्ड करा बाय सेल्स. रिटर्न नाहीये, रिटर्न दिलेलं नाही म्हणून लेस करण्याची गरज नाही. मग सेल्स डायरेक्ट तुम्ही ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला लिहा 1,80,000. 1,80,000. त्याच्यानंतर दुसरे सेल्स बघा सेल्स फ्रॉम 1/1/14 टू 14/10/14. 14/10 15/10च्या अगोदरचा दिवस म्हणजे डेट ऑफ फायर. म्हणजे ज्याच्यामध्ये डेट ऑफ फायर आली तो ट्रान्झॅक्शन लिहायचा मेमोरंडम. म्हणजे या सेल्स मध्ये डेट ऑफ फायर आलेली आहे म्हणून हा सेल्स इथं लिहा बाय सेल्स. मग हा सेल्स बघा किती दिलेला आहे. तर मेमोरंडमचा सेल्स आपल्याला दिलेला आहे 1,50,000. 1,50,000. त्याच्यानंतर पुढचं ट्रान्झॅक्शन सेल झालं. ठीक आहे. ट्रान्झॅक्शन इथं आपले संपलेले आहे. ट्रान्झॅक्शन संपले. पुढच्या ट्रान्झॅक्शनला सॉल्वेज दिला. सॉल्वेज आपल्याला लॉस ऑफ स्टॉक मध्ये वापरावा लागतो.
आणि अमाऊंट ऑफ पॉलिसी जी इन्शुरन्स क्लेम मध्ये येणार. म्हणजे ट्रान्झॅक्शन इथं संपलेले आहे. ट्रान्झॅक्शन संपले की तुम्ही ट्रेडिंग अकाउंट क्लोज करा. मग ट्रेडिंग अकाउंट आपण इथं क्लोज करणार. ट्रेडिंग अकाउंट क्लोज केल्यानंतर आपण बघणार डेबिट साइड जास्त दिसते का क्रेडिट जास्त आहे. तर क्रेडिट साइड आपल्याला इथं जास्त दिसते, ती आहे 2,10,000. मग आपण इथं लिहिणार क्रेडिटला 2,10,000, तेच डेबिटला लिहिणार 2,10,000 आणि या 2,10,000 मधून या दोन अमाऊंट आपण लेस करणार आणि डिफरन्स काढणार. तर डिफरन्स इथं येतोय 54,000. इथं डिफरन्स आलाय 54,000. ट्रेडिंग अकाउंटचा जो फरक असतो त्याला आपण म्हणतो टू ग्रॉस प्रॉफिट. मग आपल्याला ग्रॉस प्रॉफिट मिळाले 54,000. ज्या वेळेस तुम्हाला ग्रॉस प्रॉफिट मिळतात त्याच्यावरून लगेच दुसरी स्टेप सोडवायची, पर्सेंटेज ऑफ ग्रॉस प्रॉफिट. त्या ग्रॉस प्रॉफिटचे पर्सेंटेज. मग ग्रॉस प्रॉफिटचे पर्सेंटेज कसे काढतात, तर त्याचं सूत्र आहे, ते सूत्र तुम्ही इथं लिहायचं. ग्रॉस प्रॉफिट अपॉन सेल्स आणि त्याला मल्टिप्लाय करायचं 100. मग ग्रॉस प्रॉफिट तुम्ही इथं सोडवला, अमाऊंट लिहा 54,000 भागिले सेल्स. सेल्स कोणता घ्यायचा, तर ट्रेडिंग अकाउंटचा सेल्स आपण घेणार 1,80,000 आणि त्याला गुणा 100 ने. सूत्राप्रमाणे अमाऊंट टाकल्या आणि त्याचा गुणाकार केलं तर तुम्हाला पर्सेंटेज ऑफ जीपी मिळतं आणि ते मिळालं 30%. ते आलं 30%. पर्सेंटेज ऑफ जीपी आला 30%. आता मेमोरंडम ट्रेडिंग अकाउंट हा डायरेक्ट लगेच क्लोज करायचा नाही. मी तुम्हाला सांगितलं होतं की मेमोरंडम ट्रेडिंग अकाउंट क्लोज करण्या अगोदर एक इफेक्ट आपल्याला स्वतःहून करावा लागतो. एक इफेक्ट आपण सेल्फ इफेक्ट देणार आणि तो सेल्फ इफेक्ट म्हणजे ग्रॉस प्रॉफिट चार्ज करायचा सेल्स वर. म्हणजे या ग्रॉस प्रॉफिटचा रेट तुम्ही या सेल्स वर घ्यायचा, त्याला म्हणतात ग्रॉस प्रॉफिट कॅरी डाऊन. आणि तो ट्रान्झॅक्शन नेहमी लिहितात मेमोरंडमच्या डेबिटला. मग मेमोरंडमच्या डेबिट साइडला आपण लिहिणार टू ग्रॉस प्रॉफिट कॅरी डाऊन आणि ग्रॉस प्रॉफिट म्हणजे ग्रॉस प्रॉफिटचा रेट. मग कंसात लिहा ग्रॉस प्रॉफिटचा रेट आहे 30% ऑन. तो कशावर घ्यायचा, तर तो घ्यायचा सेल्स वर, मेमोरंडमच्या सेल्स वर, या सेल्स वर नाही. मग या सेल्स वर घ्या. सेल्स आहे आपला 1,50,000. मग 1,50,000 वर 30% किती, तर 30% जर त्याच्यावर कॅल्क्युलेट केले तर ते येतात 15,45,000. ट्रान्झॅक्शन आपण स्वतःहून रेकॉर्ड केलेला आहे आणि या ट्रान्झॅक्शन नंतर तुम्ही मेमोरंडम अकाउंट क्लोज करायचं आहे. मग मेमोरंडम ट्रेडिंग अकाउंट आपण इथं क्लोज करणार. मेमोरंडम ट्रेडिंग अकाउंट आपण इथं क्लोज करणार आहोत. मेमोरंडम ट्रेडिंग अकाउंट क्लोज करत असताना आपण इथं बघितलं तर डेबिट साइड आपल्याला जास्त दिसते. तर डेबिट साइड आपल्याला टोटल केली तर ती येते 2,22,000. 2,22,000 हीच टोटल तुम्ही क्रेडिट साइडला लिहा आणि त्याच्यामधून 1,50,000 मायनस करा. मग 1,50,000 मायनस केल्यानंतर आपलं जे उत्तर येणार आहे ते डिफरन्स येणार आहे 72,000. हे जे डिफरन्स आलं, ट्रेडिंग अकाउंटच्या डिफरन्सला ग्रॉस प्रॉफिट म्हणतात. मेमोरंडमच्या डिफरन्सला काय म्हणायचं, तर मेमोरंडमच्या डिफरन्सला आपण म्हणतो बाय स्टॉक ऑन डेट ऑफ फायर. स्टॉक ऑन डेट ऑफ फायर यालाच आपण कंसामध्ये इथं लिहून ठेवा. काय म्हणतो, क्लोजिंग स्टॉक. क्लोजिंग स्टॉक म्हणजे ट्रेडिंग अकाउंट तयार करतात ग्रॉस प्रॉफिट शोधण्यासाठी, मेमोरंडम ट्रेडिंग अकाउंट तयार करतात क्लोजिंग स्टॉक शोधण्यासाठी. तिसरी स्टेप आपली इथं झालेली आहे. चौथी स्टेप आपण सोडवणार आता लॉस ऑफ स्टॉक. लॉस ऑफ स्टॉक ही स्टेप आपल्याला सोडवायची. चौथी स्टेप मध्ये आलोय आपण. लॉस ऑफ स्टॉक सोडवायचं असेल तर लॉस ऑफ स्टॉकची स्टार्टिंग महत्त्वाची आहे. स्टार्ट कशाने करायचं, तर लॉस ऑफ स्टॉकची स्टार्टिंग करतात स्टॉक ऑन डेट ऑफ फायर, जे तुम्ही चौथ्या स्टेपच्या अगोदर तिसऱ्या स्टेपला सोडवलेला आहे. स्टॉक ऑन डेट ऑफ फायर हा स्टॉक तुम्ही इथं सुरुवातीला लिहा. मग इथं आपण लिहिणार स्टॉक ऑन डेट ऑफ फायर. मग डेट ऑफ फायरचा स्टॉक तुम्ही इथं सोडवलेला आहे. तो किती आला तुमचा 72,000, 72,000. आणि या स्टॉक मधून फक्त एक अमाउंट तुम्हाला लेस करायची आहे, त्याला म्हणतात सॉल्वेज. मग सॉल्वेज प्रॉब्लेम मध्ये दिला जातो, तो तुम्हाला इथं लेस करायचा आहे. मग आपण इथं लेस करणार लेस स्टॉक सॉल्वेज. सॉल्वेज अमाउंट प्रॉब्लेम मध्ये दिली जाते बघा सगळ्यात खाली रिक्वायरमेंट मध्ये. द स्टॉक सॉल्वेज वॉज वर्थ ₹18,000. 18,000 सॉल्वेज दिलेला आहे. मग 18,000 सॉल्वेज याच्यामधून आपण लेस करणार. आता 72,000 मधून 18,000 आपल्याला लेस करायचे, जे शिल्लक राहणार किती 54,000, 54,000 ते आहे आपले लॉस ऑफ स्टॉक.
लॉस ऑफ स्टॉक. ही झाली आपली चौथी स्टेप. आणि शेवटची आणि पाचवी स्टेप ऍव्हरेज क्लॉज, त्यालाच आपण म्हणतो इन्शुरन्स क्लेमची अमाऊंट. इन्शुरन्स क्लेमची अमाऊंट आपल्याला कॅल्क्युलेट करायची. मागच्या प्रॉब्लेम मध्ये मी तुम्हाला शिकवलं होतं ऍव्हरेज क्लॉज जर सांगितला नाही तर तुमचा लॉस ऑफ स्टॉक म्हणजेच तुमचा इन्शुरन्स क्लेम. ऍव्हरेज क्लॉज जर सांगितलेला नसेल तर तुम्ही इन्शुरन्स क्लेम सूत्र टाकून सोडवू नका. आणि ऍव्हरेज क्लॉज जर सांगितला तर तुम्हाला इन्शुरन्स क्लेमचा अगोदर फॉर्म्युला लिहावा लागेल आणि नंतर इन्शुरन्स क्लेम कॅल्क्युलेट करावा लागेल. आता आपण प्रॉब्लेम वाचला होता, या प्रॉब्लेम मध्ये ऍव्हरेज क्लॉज सांगितलेला आहे. ऍव्हरेज क्लॉज सांगितलं याचा अर्थ तुम्हाला इन्शुरन्स क्लेम ही अमाऊंट इन्शुरन्स क्लेम म्हणून लिहिता येणार नाही. इन्शुरन्स क्लेम तुम्हाला सोडवावा लागेल आणि इन्शुरन्स क्लेम सोडवण्यासाठी त्याचा फॉर्म्युला आहे. मग फॉर्म्युला आपण इथं लिहिणार. फॉर्म्युला पहिले लिहून घ्या. फॉर्म्युला आहे व्हॅल्यू ऑफ पॉलिसी. फॉर्म्युला प्रत्येकाने लर्न करा. व्हॅल्यू ऑफ पॉलिसी अपॉन स्टॉक ऑन डेट ऑफ फायर आणि त्याला कंबाईन मल्टिप्लाय करायचं आहे लॉस ऑफ स्टॉकने. सगळ्या अमाऊंट तुम्हाला प्रॉब्लेम मध्ये दिले जातात. व्हॅल्यू ऑफ पॉलिसी प्रॉब्लेम मध्ये दिली जाते. व्हॅल्यू ऑफ इन्शुरन्स पॉलिसी बघा प्रॉब्लेम मध्ये दिलेली आहे. आणि व्हॅल्यू ऑफ इन्शुरन्स पॉलिसी प्रॉब्लेम जर तुम्ही वाचा द अमाऊंट ऑफ पॉलिसी वॉज ₹63,000 63,000. पॉलिसी अमाऊंट तुम्हाला दिलेली 63,000. मग सूत्राप्रमाणे अमाऊंट लिहा. व्हॅल्यू ऑफ पॉलिसी 63,000. कशाने भाग द्यायचा आहे? स्टॉक ऑन डेट ऑफ फायर. स्टॉक ऑन डेट ऑफ फायर तुम्ही इथं सोडवलेला आहे. तो किती आहे? 72,000. म्हणजे भाग द्या 72,000 ने आणि गुणायचं कशाने? लॉस ऑफ स्टॉक जो तुम्ही इथं सोडवला. लॉस ऑफ स्टॉक किती? 54,000. मग याप्रमाणे सूत्राप्रमाणे आपण अमाऊंट लिहिल्या आणि या अमाऊंट लिहिल्यानंतर तुम्हाला मिळणार व्हॅल्यू ऑफ पॉलिसी इन्शुरन्स क्लेमची. इन्शुरन्स क्लेम आपल्याला मिळाला किती आलं? इन्शुरन्स क्लेम बघा 47,250. 47,250 ही आहे तुमची क्लेम अमाऊंट. मग क्लेम आपला आलेला आहे 47,250. तर या पद्धतीने तो प्रॉब्लेम आपण सॉल्व्ह केला की क्लेम अमाऊंट आली 47,250. तर लक्ष द्या, लॉस ऑफ स्टॉकचा प्रॉब्लेम होता 5 स्टेप मध्ये सोडवतात. पहिली स्टेप ट्रेडिंग अकाउंट, दुसरी स्टेप पर्सेंटेज ऑफ ग्रॉस प्रॉफिट, तिसरी स्टेप मेमोरंडम ट्रेडिंग अकाउंट, चौथी स्टेप लॉस ऑफ स्टॉक आणि पाचवी स्टेप इन्शुरन्स क्लेम. तर या 5 स्टेप मध्ये आपण हा प्रॉब्लेम सोडवलेला आहे. ट्रेडिंग अकाउंट कसा सोडवतात? ट्रेडिंग अकाउंट ग्रॉस प्रॉफिट शोधण्यासाठी सोडवतात. मेमोरंडम ट्रेडिंग अकाउंट स्टॉक ऑन डेट ऑफ फायर शोधण्यासाठी सोडवतात. ट्रेडिंग अकाउंट मध्ये कोणते ट्रान्झॅक्शन येतात? तर ज्या ट्रान्झॅक्शन मध्ये डेट ऑफ फायरचा उल्लेख नसतो ते ट्रान्झॅक्शन तुम्ही ट्रेडिंग अकाउंटला रेकॉर्ड करा. ज्या ट्रान्झॅक्शन मध्ये डेट ऑफ फायर असते ते ट्रान्झॅक्शन तुम्ही मेमोरंडमला रेकॉर्ड करा. या पद्धतीने ते प्रॉब्लेम सॉल्व्ह केले जातात स्टेप बाय स्टेप. ठीक आहे. पुढचा प्रॉब्लेम आपण आपल्या नेक्स्ट लेक्चर मध्ये सॉल्व्ह करूया.